नमस्कार. माझ्या क्लिनिकमध्ये साधारण 40-45 वर्षांच्या स्त्रियांच्या काय तक्रारी असतात माहितीये का? की अचानक धडधड होते, खूप वेळा घाम येतो, मॅडम झोपच लागत नाही किंवा उठल्यावर फ्रेश वाटत नाही, वजन किंवा विशेषतः पोट वाढायला लागतं, स्किन खूप ड्राय होते, सांधेदुखी व्हायला लागते आणि सगळ्यात महत्वाची यांची तक्रार असते की मॅडम मलाच माझा स्वभाव बदलल्यासारखा वाटतो, छोट्या गोष्टींवर चिडचिड किंवा विनाकारण उदासपणा वाटतो. आणि मग हे पेशंट मला स्वतःहून विचारतात की मॅडम हा मेनोपॉज आहे ना, आणि मग आता यासाठी मी काय करू? पण मेनोपॉज म्हणजे फक्त पाळी बंद होणं नाही बरं का, त्याच्या अनेक वर्ष आधीच शरीरात काही बदल सुरू झालेले असतात. त्या काळाला आपण म्हणतो पेरी मेनोपॉज. तर हे टप्पे, या काळात घ्यायची काळजी, याविषयीची शास्त्रीय चर्चा आज आपण करणार आहोत. आणि अर्थात हा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठी नाहीये, त्यांच्या कुटुंबियांसाठी, जवळच्या व्यक्तींसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यात आधी एक गोष्ट अंडरलाईन करून घ्या, मेनोपॉज हा आजार नाही, स्त्रीच्या आयुष्यातला नैसर्गिक टप्पा आहे. तो अर्थात टाळता येणार नाही, पण जर योग्य तयारी केली तर या काळात होणारे अनेक त्रास कमी होतील, हा टप्पा सुद्धा सुखद होईल. जेव्हा एखाद्या स्त्रीला 12 महिने सलग पाळी येत नाही तेव्हा त्याला आपण म्हणतो मेनोपॉज. पण त्या आधीचा काळ म्हणजे पेरीमेनोपॉज आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. कारण या काळातच ओव्हरीज नियमित रिदम मध्ये हार्मोन्स तयार करत नाहीत. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन महत्वाचे हार्मोन्स आहेत. ते कधी वाढतात, कधी कमी होतात, कधी काही महिने बरे जातात आणि मग अचानक पुन्हा त्रास व्हायला लागतो. कधी पाळी लवकर यायला लागते, कधी उशिरा यायला लागते, कधी खूप ब्लिडिंग होतं, कधी काही महिने पिरियड येतच नाही. पण हा जो पिरियड्स मधला जो बदल आहे ना, तो मेनोपॉज मधला एकच भाग आहे. कारण इस्ट्रोजेन फक्त पाळी नियंत्रित करणारा हार्मोन नाहीये, तर त्याचा परिणाम शरीरातल्या बऱ्याच टिश्यूजवर सुद्धा होतो. म्हणून इस्ट्रोजन मध्ये बदल झाला की स्त्रीला त्याचा परिणाम जाणवतो तिच्या झोपेवर, मेमरीवर, मूडवर, बोन्स, मसल्स, तुमची त्वचा, केस, युरिनरी ट्रॅक्ट, तुमचा मेटाबॉलिझम, सगळ्या फॅक्टर्सवर त्याचा बदल जाणवतो. आयुर्वेदानुसार वाढत्या वयाबरोबर शरीरातला वातदोष वाढतो आणि वाताचे प्रमुख गुण आहेत वृक्ष, चल आणि झीज होण्याची जी प्रोसेस आहे ना, ती वातामुळे होते. जेव्हा कोरडेपणा वाढतो तेव्हा त्वचा कोरडी होते, केस कोरडे होतात, वजायनल ड्रायनेस येतो, किंवा मग यामुळे झोप डिस्टर्ब होते, मन चंचल होतं, एकाग्र होऊ शकत नाही किंवा ओव्हर थिंकिंग वाढतं. हा सगळा प्रभाव वाताचा आहे बरं का. या कोरडेपणाबरोबर या काळात होणारा एक महत्वाचा बदल आहे वजन. एक लक्षात घ्या की 40 नंतर बारीक राहणं हे ध्येय नकोय, तर स्ट्रॉंग राहणं हे पाहिजे. कारण मसल्स म्हणजे शरीराचा शेप बनवत नाहीत फक्त, तर हे मसल्स ग्लुकोज मेटाबॉलिझम मध्ये महत्वाचे आहेत. हे जे स्नायू आहेत त्यामुळेच आपला बॅलन्स टिकून राहतो, स्ट्रेंथ राहते. म्हणून तुम्हाला व्यायामामध्ये जर चालण्याचा व्यायाम आवडत असेल तर तो नक्की करा, पण त्याबरोबर बॉडी वेट एक्सरसाइजेस, रेझिस्टन्स बँड्स, सूर्यनमस्कार, स्क्वॅट्स हे नक्की करायला हवेत. बऱ्याच स्त्रिया या काळात खूप कॉन्शियस होतात. मला म्हणतात की मॅडम मी आधीसारखंच खाते तरी वजन किंवा पोट वाढतं, आणि मग त्या स्ट्रिक्ट डाएट सुरू करतात. पण फक्त कॅलरीज कमी करणं पुरेसं नसतं. जर तुम्ही खूप वेळ उपाशी राहिलात किंवा वजन कमी करण्यासाठी खूप फायबर्स, कच्चे पदार्थ, सॅलड, स्प्राउट्स खायला लागलात, तर यामुळे सुद्धा वातदोष वाढतो, थकवा येऊ शकतो. खरं तर याच काळात आपल्याला मसल्स आणि बोन्स दोन्ही जपायचे आहेत, म्हणून चौरस आहार महत्वाचा आहे. मग आपल्या आहारात नाचणी, राजगिरा, तीळ, जवस, कारळे, कढीपत्ता, घरी बनवलेलं तूप, बदाम किंवा बदामाचं तेल, सगळी कडधान्य असे पदार्थ असायलाच हवेत. कारण आपल्याला वात कमी करायचा आहे, आपले सांधे, आपला ब्रेन, आपली स्किन यांना पोषण द्यायचंय. त्यासाठी चांगले स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप आहे किंवा उत्तम दर्जाचं तेल ते आहारात हवंय. वजनाच्या भीतीने हे पूर्ण बंद करू नका. जवस पण खूप चांगला सोर्स आहे बरं का, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा, याच्यामध्ये लिग्नान्स आहेत. त्यामुळे जवस, कारळे, तीळ यांची चटणी नक्की आहारात घ्या. जेव्हा तुमची झोप बिघडते ना, तेव्हा त्याचा सुद्धा वजनावर खूप परिणाम होतो. कारण झोप डिस्टर्ब झाली की दुसऱ्या दिवशी क्रेविंग्स वाढतात, एनर्जी कमी होते, आळस येतो, व्यायाम करावासा वाटत नाही आणि हे सायकल चालू राहतं. म्हणून झोपण्याची, उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवा. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन बघण्याची सवय असेल तर ती कमी करा, बंद करा. नस्य आणि पादाभ्यंग दोन फार सुंदर सवयी आहेत, त्यामुळे दिवसभराचा थकवा कमी होतो, झोप चांगली येते. आवर्जून रोज नस्य आणि पादाभ्यंग कराच, त्याची सवय लावून घ्या. या सगळ्याच्या बरोबरीनं काही प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध आहेत, म्हणजे शतावरी आहे, आवळा आहे. शतावरी आहे ती वातपित्त कमी करणारी आहे, रसायन आहे म्हणजे सगळ्या शरीर घटकांना पोषण देणारी आहे,
आवळा, त्रिफळा, च्यवनप्राश अशी पण फार सुंदर औषधं आहेत जी रसायन म्हणजे सगळ्या शरीर घटकांचं पोषण करणारी आहेत. या सगळ्यांविषयी आपण सविस्तर वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. ही औषधं कधी घ्यायची, कशी घ्यायची याची माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये लिहा किंवा आपले आधीचे व्हिडिओ नीट पहा. मेनोपॉज या काळात फक्त आहार, जीवनशैली किंवा औषधच नाही, आपला विचार किंवा मनस्थिती खूप महत्वाची असते. आणि यासाठी मी तुम्हाला त्रिसूत्री सांगते. अवेअरनेस, ऍक्सेप्टन्स, ऍक्टिव्हिटी. अवेअरनेस म्हणजे तुमच्या शरीरात जे काही बदल चालू आहेत ते ओळखायला शिका. दुसरं ऍक्सेप्टन्स, मेनोपॉज आला म्हणजे त्याची भीती किंवा रिजेक्शन नकोय, ही अटळ फेज आहे, त्याचा स्वीकार करायला हवा. आणि तिसरं ऍक्टिव्हिटी म्हणजे स्वतःला थांबू देऊ नका. नवीन गोष्टी शिका, मैत्रिणींना भेटा, व्यायाम करा, आवडता छंद जोपासा, प्रवास, वाचन, संगीत, जे काही तुम्हाला आवडतं, ज्यामुळे भरपूर आनंद मिळतो, अशा गोष्टी आवर्जून शोधा आणि करत राहा. हे खूप महत्वाचं आहे. वातदोष कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपचार आहे स्नेहन. स्नेहन म्हणजे पोटातून बाहेरून स्निग्ध पदार्थ, आणि स्नेह म्हणजे प्रेम सुद्धा. मेनोपॉजच्या काळात स्त्रीला या दोन्हीची गरज असते. स्वतःवर प्रेम करायला शिका. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला जाऊ नका. एव्हरीथिंग इज ओके, ऑल इज वेल असं स्वतःला सांगत राहा. आणि सगळ्यात महत्वाची एक कॉशन आहे बरं का, की प्रत्येक सिम्पटम किंवा आजार फक्त मेनोपॉजमुळे होतो असं समजायची चूक सुद्धा करू नका. जर खूप जास्त ब्लिडिंग असेल, खूप अशक्तपणा आहे, खूप अचानक तुमचं वजन जर जास्त वाढत असेल, सिव्हिअर डिप्रेशन किंवा अँझायटी असेल, किंवा विशेषतः 12 महिने पिरियड्स न आले आणि त्यानंतर पुन्हा ब्लिडिंग झालं, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं, काही तपासण्या करणं आवश्यक असतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. थोडक्यात काय, मेनोपॉज हा एक टर्निंग पॉइंट किंवा फेज आहे. बरेचदा आयुष्यभर कुटुंबातल्या सगळ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर असते, पण स्वतःकडे लक्ष देण्याची सवयच राहत नाही. आता मात्र स्वतःकडे आवर्जून लक्ष देण्याची वेळ आहे. ती सवय आपली आपण स्वतःलाच लावायची. सध्याच्या काळात आपण स्त्रिया खूप सक्षम आहोत, समर्थ आहोत, म्हणून दुसऱ्या कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा करायची नाही. कामाचं, वेळेचं योग्य नियोजन करायचं आणि आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी नक्की वेळ द्यायचा आहे आजपासून ठरवा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत पाहिलेली त्रिसूत्री म्हणजे आहार, विहार, विचार आणि त्यासाठी अवेअरनेस, ऍक्सेप्टन्स, ऍक्टिव्हिटी, हे सगळं तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर आजपासून अंमलबजावणी करा. तुम्ही ही त्रिसूत्री जर अवलंब करणार असाल तर आपल्या कमेंट्समध्ये लिहा येस. आणखी अशीच प्रॅक्टिकल माहिती हवी असेल, मेनोपॉज विषयी आणखी शंका असतील तर कमेंट्समध्ये त्याही विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.